सिल्लोड तालुक्यातल्या पळशी ग्रामस्थ गाव डोंगरी भागामध्ये आता वगळल्यानं ग्रामस्थ गावचं नाव राजकीय द्वेषातून वगळल्याचा आरोप होतोय। सिल्लोड तालुक्यातील 36 गावांचा डोंगरी भागात समावेश आहे। डोंगरी गावातून वगळण्याचं कारण हे आम्ही अद्यापही समजू शकलो नाही। कारण की आमचं गाव 1998 ते 2005च्या दरम्यान या गावामध्ये वन विभागाचे बी खूप कामं झालेले, पाणलोटचे खूप कामं झालेले आणि त्यामध्ये परत आमच्या गावामध्ये माझ्या मते तरी सिल्लोड तालुक्यात कुठेही आमच्या गावातला डोंगर भाग नसेल असं माझं मत आहे। आणि यामध्ये आमच्या गावाला वगळून आमच्या गावावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। तेच आम्हाला विचारायचं आहे शासनाला की बा कसं काय वगळलं। पूर्वीपासून डोंगर आहे तिथे, पाणलोटचे याचे कामं झालेले, पाणलोटचे बी सुद्धा डोंगरी विभागामध्ये यायलाच पाहिजे। शासनानं आमच्यावर अन्याय केला एवढंच म्हणायचं आहे आम्हाला। डोंगरी भागात गावचा समावेश न झाल्यास आंदोलन करू असा आता इशारा या ठिकाणी देण्यात येतोय। सिल्लोड तालुक्यातील पळशी ग्रामस्थ आता या मागणीकरता आक्रमक झालेले आहेत। गाव डोंगरी भागातून वगळल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।